भवानीनगर येथे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते 2.25 कोटी रुपयाचे रस्त्याचे उद्घाटन। आज दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान जालना शहरातील भवानीनगर येथे 2.25 कोटी रुपयाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाले असून या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर, युवा सेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचपुले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश सुपारकर यांची उपस्थिती होती। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलताना सांगितले, हातावर कुडाळ मारून घेऊ नका। जालन्यात आमदार मी आहे, राज्यात आपले सरकार आहे, केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, महापालिका आपल्या ताब्यात द्या, शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन आमदार अर्जुन खोतकर यांनी जालनाकरांना केले आहे। यावेळी आदित्य खंडागळे, विनायक मुळे, शुभम टेकाळे, पांडुरंग खेर, राम भुतेकर यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला तुमची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। एक लक्षात घ्या, आता हे काम मी काय करू शकायला लागलो की आता महानगरपालिकेवर प्रशासक आहे। आपण रस्ता घ्यायचं म्हणलं की प्रशासक आपल्याला ठराव करून देते। ठराव करून दिला की आपण प्रस्ताव ताबडतोब पाठवतो, पैसे मंजूर करून आणतो आणि पैसे तुमच्या भागामध्ये वाटतो। आता उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आता केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जालन्यामध्ये आमदार आपला आहे आणि चुकून जर नगरपालिका महानगरपालिका पुण्याच्या ताब्यात जर गेली तर हे विकासाची कामं होणार नाही। तुम्ही मला आमदार म्हणून निवडलं ना, आता महानगरपालिका माझ्या ताब्यात द्या। महानगरपालिका ताब्यात गेल्यानंतर मी जर तुमचे कामं नाही केले तर माझं कान धरून मला बाहेर काढून द्या। पण महानगरपालिका तुम्ही ताब्यात दिली नाही तर तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड पाडून देता, दगड पाडून देता। आता मी म्हणलं तर ते ब म्हणतील, ते ब म्हणलं तर मी म्हणेल, त्यामुळे कामाला न्याय मिळणार नाही। आपल्या भागातली कामं आहेत, आपल्या भागातले प्रश्न आहेत, आम्ही निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो। आपण बघता की आपल्याला बाजूला मोती तलाव आहे, मोती तलावामध्ये हे मोठं काम सुरू झालेलं आहे। त्या कामासाठी मी 11 कोटी रुपये दिलेले आहेत। या कामासाठी 11 कोटी दिलेले आहेत। का कशासाठी दिले की दरवर्षी या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतं, दरवर्षी देवीचं विसर्जन होतं। गणपतीच्या मूर्त्या टाकल्या जातात, देवीच्या मूर्त्या टाकल्या जातात आणि मग त्या गणपतीच्या आणि देवीच्या मूर्तीवर जो रंग असतो, ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात, या रंगामुळं संपूर्ण तलावातलं पाणी दूषित होतं। आपल्या भागामध्ये प्रचंड बोर आहेत, घराघरामध्ये बोर आहेत आणि त्यामुळं जे दूषित पाणी तुम्हाला त्या कलरचं पाणी प्यावं लागतं, त्यातून कॅन्सर होतो, कॅन्सरसारखा आजार होतो। त्यामुळं आपल्या संदर्भामध्ये काळजी घेतली पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये। आणि मग त्या ठिकाणी छठपूजा होते, छठपूजेचा मोठा महोत्सव तिथं साजरा केला जातो। या भागामध्ये आमचे अनेक बांधव त्या ठिकाणी दक्षिण हनुमान मंदिर ते बक्कडचा मळापर्यंत 1,75,00,000 रुपयाचा मेन डीपी रोड ज्याला म्हणतोय, त्या उद्घाटनानिमित्त आमचे उपस्थित खोतकर साहेब, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचपुले, उपजिल्हा प्रमुख गणेश भुतेकर, आमचे रामप्पा दत्तर, राहुल हिवराळे, सर्वांचेच नावं घेऊ शकतो। मला वाटतं विष्णू भाऊने आपल्याला सांगितलं की खोतकर साहेबांना निवडून येऊन फक्त 1.5 महिना झालेला आहे आणि 1.5 महिन्याच्या आतमध्ये भवानीनगरला 1,75,00,000 रुपयाचं बक्षीस म्हणजे गिफ्ट खोतकर साहेबांच्या माध्यमातून भवानीनगरला भेटलेलं आहे। आता 1,75,00,000 भेटले हे ठीक, आता 5 वर्ष आपल्याला काढायचे। 5 वर्षामध्ये भवानीनगरचा कसा काय पालट होतो याचे साक्षीदार तुम्ही सगळे असणार आहे। मला वाटतं 1.5 महिन्यामध्ये जर तुम्हाला 1,75,00,000
भेटू शकतात, तर 5 वर्षात तुम्हाला किती निधी मिळेल याची कल्पना तुम्ही कोणी करू शकणार नाही. मला वाटतं गेल्या निवडणुकीमध्ये भरभरून आपण खोतकर साहेबांना आशीर्वाद दिले आणि आम्ही सुद्धा त्याबद्दल तुमचे सर्वजण ऋणी आहोत. विष्णुभाऊ खोतकर साहेबांनी मागं मला एका स्पोर्ट्स टर्फचं उद्घाटन होतं आपले मतीन सांगायचं. तिथं मी गेलो आणि स्पोर्ट्स टर्फचं उद्घाटन करत असताना आता आपल्याला तेवढी समज आहे विष्णुभाऊ, आपल्याला कळतं की कोणत्या प्रसंगी काय भाषण करावं. आणि ते टर्फचं उद्घाटन होतं आणि तिथं मी आवर्जून भाऊ सांगितलं की मी अराजकीय भाषण करणार आहे. अराजकीय भाषण म्हणजे काय, सध्या आपली इंडियन क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारताचा 5 टेस्ट मॅचचा सामना होता. त्यांना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, खोतकर साहेब, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही ऑस्ट्रेलियाला झाली आणि तिथं 3-0 असं 3-1 आपण हारलो. आता ते हारल्यावर आपले कॅप्टन रोहित शर्मा असं म्हटला का की बुमराहने बॉलिंग चांगली टाकली नाही, विराट कोहली चांगला खेळला नाही, मी एकट्यानेच टीमला इथपर्यंत आणलं. गणेश दादा अराजकीय भाषण आहे, राजकारणाचा आणि भाषणाचा काही संबंध नाही. म्हणजे रोहित शर्मा जेव्हा मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला तर रोहित शर्मा असं कधीच म्हटला नाही की माझ्या एकट्यामुळं मी वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्मा म्हटलं की टीममुळं आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. तसाच संदर्भ काहीतरी जालन्याशी जोडला गेला, राहुल भाई हसायला लागलेत मला. तसाच संदर्भ जर जालन्याशी जोडायला गेला तर निवडून आलो तर स्वतःच्या दमावर निवडून आलो, निवडणूक पडलो तर काँग्रेसने माझं कामच केलं नाही. म्हणजे हे बोलायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. काँग्रेसने मला फक्त तिकीट दिलं, माझ्या प्रचाराला कोणी आले नाही. सचिन पायलट कोणाच्या प्रचाराला आले होते, धीरज देशमुख कोणाच्या प्रचाराला आले होते, नाना पटोले कोणाच्या प्रचाराला आले होते. मला वाटतं हा तो काय इम्रान प्रतापकडे तो मुद्दा आला होता. मला वाटतं पराभव स्वीकार करायला आपल्या विरोधकांनी राहुल भाई शिकलं पाहिजे. 2019ला आम्ही सुद्धा पराभव स्वीकारला, पण आम्ही असं रडलो नाही. आणि यांचं आत्तापासूनच रडणं चालू झालेले ते त्यांना लग्नात लोकांना माहिती. आणि विशेष म्हणजे खोतकर साहेब त्यांचं मला एक पटलं नाही तर जालनेकरांना शिवाय द्यायला लागले. जालनेकर जी महाराष्ट्रात सर्वात हुशार त्यांचा ज्या शहराची ज्या जिल्ह्याची आहे त्यांचं म्हणणं काय, जो जास्त काम करतो जालनेकर त्याला ज्यांना विसरलो. हे तर सेन्सिलेस आहे एकदम. म्हणजे लोकांनी तुम्हाला घरी याच्यामुळे पाठवलं कारण की तुम्ही लोकांसाठी कामं केले नाही, स्वतःचे घरं भरले, हे लोकांच्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला त्यांनी घरचा रस्ता दाखवला. आणि तोही असं तसं नाही दाखवला. 32,000च्या मताधिकारी तुम्हाला लोकांनी तोंडावर मात केलं. आणि खोतकर साहेबांनी सांगितलं की आम्ही महानगरपालिका ताब्यात घेणार. तर महानगरपालिका ताब्यात घेणार म्हणजे त्यांचं उदरनिर्वाह, त्यांचं पोट महानगरपालिकेवर राहून वैरसाला माहिती. आणि ते बंद झाल्यानंतर मला वाटतं तो माणूस एकही दिवस जालन्यात थांबणार नाही. त्याचं गाव तिकडं कुठं असेल तिकडे ते निघून जातील. आणि जेव्हा खोतकर साहेबांनी स्वतः जालन्याचा विकास करायचा वेळा उचललेला आहे, मला वाटतं असे किती मुंगे मदत आले, किती रडले, तर मला वाटतं काही फरक पडणार नाही. विकासाची गंगा 100% खोतकर साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून हे जालना जिल्ह्यासाठी, शहरासाठी, ग्रामीण भागासाठी आणणारच आहे. आणि खोतकर साहेबांनी कालच एका ठिकाणी बोलताना सांगितलेलं की तुम्हाला काहीतरी अडचण असली तर भाग्यनगर येथील बंगल्याचे द्वार सर्वसामान्यांसाठी 24 तास उघडे. तुम्ही कधीही इथं येऊ शकता आणि तुमच्या समस्या मांडू शकता. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जालना विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी निवडणुकीच्या पहिले त्या रोडचा पवननगरवासियांना शब्द दिला होता आणि त्या माध्यमातून 1,75,00,000चा 2.25 कोटीचा हा रोड आज उद्घाटन होत आहे। त्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हाताने उद्घाटन होते असे जिल्ह्याचे भाग्य होते सन्माननीय खोतकर साहेब, तसेच या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, तसेच आमचे युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, रामभाऊ सतकर, गणेश भाऊ सुपारकर, देशपांडेजी, अनुराग कपूर साहेब, आदित्य खंडागळे, चव्हाणजी, जमलेले सर्व माता भगिनी आणि भावनगरचे रहिवासी। आज भाऊला येऊन 1.5 महिना झाला आणि 1.5 महिन्याच्या त्या कालखंडामध्ये जालना शहरामध्ये 70 कोटी रुपयाचे रोडचे उद्घाटन चालू आहे। त्यातला एक भाग असून जी तुम्ही जिम्मेदारी टाकली भाऊला विश्वास टाकून जे मतदान केलं त्या मतदानाची परतफेड म्हणून निवडणुकीच्या पहिले भाऊने या रोडचा शब्द दिला होता आणि आज तो तुमचा भाऊचा शब्द हा खरा ठरला असून आज या रोडचे उद्घाटन होते आणि 1 ते 1.5 महिन्यात हा रोड तुम्हाला वापरण्यासाठी चालू होऊन जाईल। आज एवढं सांगतो आणि तुमचे जे पण अजून तिथल्या काही समस्या असतात ते आपण त्यांना सांगा, त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न भाऊच्या माध्यमातून आम्ही आणि भाऊ करण्याचे प्रयत्न करतील एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।